घरात काय सिम्प्टम्स असे दिसायला लागतात, जेणेकरून कुळ बाधित आहे, हे ते लक्षात येऊ सगळ्यात शकतात? सिंपल तुम्हाला सांगते. जेव्हा तुम्ही पेर काढता ना, हं. कुळाचे पेर काढताना, ज्याची त्याची बर्थ डेट त्याला ज्याला ते कळते. हां. तसं तुमच्या बर्थ डेटमध्ये कितीदा कोणता अंक डबल आलाय ते पहा. मी जसं सांगते त्याप्रमाणे. ट्रिपल वेळा 1 आला तर तुम्ही कुळबाधित आहात. 3दा तुम्ही 2 आला तर तुम्ही कुळबाधित आहात. तुमच्याकडं 2दा नुसता 4 आला तरी तुम्ही कुळबाधित आहात. पुढे ओके, असेल तर त्याचे सिम्प्टम्स फार वेगळे असतात. कोर्ट-कचऱ्या होणं हे बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांच्याबरोबर घडतात. ओके. 3 वेळा एवढ्या वेळा तर येत नाही, पण 3दा जरी 5 आला तुमच्या हां, ह्याच्यामध्ये, तरी तुम्ही कुळ इफेक्टेड आहात. तुमच्याकडे जर 6 म्हणजे हं, 6 जर 2दा आला, पहिलं 1 आला तर ग्लॅमर जीवन, हां. पण 2दा आलं तर मुलांचे प्रॉब्लेम, फॅमिली डिस्टर्ब करणं. ओके. परतच आपण 7 कडे जाऊया. 7 जर डबल वेळा 2 आला तर आजारपण म्हणजे फॅमिली डिस्टर्ब, डायव्होर्स, शापित वास्तू, घरामध्ये आजारपण म्हणजे अनेक गोष्टींना ह्या लोकांना सामना करावा ओके, लागतो. ओके. डबल 8 आला तर 100% ॲक्सिडेंट होतात, कर्जबाजारीपणा होणं. परत तुम्हाला सांगते याच्यामध्ये तुम्ही इतकं भोगता, मरण यातना भोगतो. ओके. मग ह्या मरण यातना जर भोगत असेल तर त्याच्यामध्ये काय होतं, अचानक कर्ज होतं, ॲक्सिडेंट होतात, फॅमिली डिस्टर्ब होते. ओके. मग ही सगळी सिम्प्टम्स दिसतात. खरं तर ते निगेटिव्ह एनर्जीचे जे सिम्प्टम्स आहेत हे त्याच्यामुळेच दिसतात.